कला दर्पण न्यूज। निविदा प्रक्रियेत संशयास्पद हालचाली, हुपरी नगर परिषदेतील आर्थिक कारभारावर प्रश्नचिन्ह। हुपरी नगर परिषदेमध्ये नागरिकांकडून वसूल करण्यात येणाऱ्या करातून तयार होणाऱ्या नफा फंडाच्या वापराबाबत गंभीर आर्थिक अनियमिततेचे आरोप पुढे आले असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रालयातील प्रधान सचिव, जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे हुपरी शहरातील नागरिकांकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर विविध करांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसूल वसूल केला जातोय। या निधीतून तयार होणारा नफा फंड हा शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा उभारण्यासाठी वापरणं अपेक्षित असताना नगर परिषद प्रशासनाकडून या निधीचा मनमानी, संशयास्पद व नियमबाह्य वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। निवेदनानुसार काही विकास कामांसाठी एकाच कामासाठी 2 वेळा तांत्रिक मान्यता घेऊन नफा फंडातून खर्च दाखवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आलाय। यामुळे सार्वजनिक निधीचा अनावश्यक अपव्यय होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे। तसेच नागरिकांकडून कर वसुली करताना प्रशासनाकडून सक्तीची भूमिका घेतली जाते। अगदी जप्तीची कारवाई करण्यासही मागे पुढे पाहिलं जात नाही। मात्र त्याच करातून जमा झालेल्या निधीचा वापर पारदर्शक पद्धतीने होत नसल्याचं निवेदनात म्हटलं आहे। याशिवाय काही कामांमध्ये विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळावा यासाठी निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। काही निविदांमध्ये टेंडर क्रॉस झाल्यानंतर संबंधित कामांसाठी मंत्रालयातून शुद्धीपत्रक काढून फेरनिविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचा प्रकार देखील निदर्शनास आणण्यात आलेला आहे। निवेदनात पुढे म्हटलंय की अशा प्रकारानंतर पुन्हा त्या कामांचं टेस्टिंग करून तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी नफा फंडातून खर्च केला जात असल्यानं आर्थिक अनियमिततेचा संशय अधिक गडद होत आहे। या सर्व प्रकारामुळे नगर परिषद प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचं नमूद करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशी, नफा फंडातून झालेल्या खर्चांचे विशेष लेखापरीक्षण तसेच निविदा प्रक्रिया, तांत्रिक मान्यता व खर्चाची कागदपत्र तपासण्याचे मागणी करण्यात आली आहे। चौकशीत गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। गरज भासल्यास या प्रकरणाची चौकशी इतर सक्षम यंत्रणेमार्फत करण्यात यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। हुपरी नगर परिषदेतील नफा फंडाच्या वापरावरून उपस्थित झालेल्या या गंभीर आरोपांमुळे शहरात प्रशासनाच्या कारभाराबाबत नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.